नमस्कार. मी डॉक्टर वासुदेव देशिंकर, कोल्हापूर. आज शनिवार आणि माझ्या संवाद मालिकेचा आजचा विषय आहे देणारा हात. म्हणजेच मदत करणे, डोनेशन देणे, निस्वार्थ बुद्धीनं दुसऱ्याला मदत करणे, हाच तो देणाऱ्याचा हात. वास्तविक पाहता देणगी देणं, देणाऱ्याचा हात बनणं ही प्रत्येक मनुष्याच्या आयुष्यात आलेली संधी असते. प्रश्न आपल्या वृत्तीचा आहे. काही लोकांच्याकडे अनेक संपत्ती असून देखील ते लोक पैसे द्यायला धजत नाहीत. आणि ज्यांच्याकडे खरोखरच काय नाही आहे ते अनेक प्रकारे मदत करत असतात. म्हणजे डोनेशन देणे म्हणजे मदत करणे का? देणगी देणे म्हणजे मदत करणे का? हे एका अर्थानं बरोबर आहे. त्याने ते द्यायलाच पाहिजेत. त्यांच्याकडे रक्कम आहे, पैसे आहेत, संपत्ती आहेत. त्यांनी योग्य मार्गानं त्याचा वापर करून ते द्यायलाच पाहिजेत. आणि ते जर आजपर्यंत अशा प्रवृत्तीच्या माणसाने दिलं नसतं, व्यक्तीने दिलं नसतं, तर आज अनेक सामाजिक संस्था उभाच राहिल्या नसत्या. मग त्यात अगदी धार्मिक स्थळं असू देत, सामाजिक संस्था असू देत, वृद्धाश्रम असू देत, पाणपोई असू दे, म्हणजे ती पण एक वृत्ती आहे. त्याची गरज पण आहे. पण माझ्याकडं असताना मी काही न देणं ही मात्र कृतज्ञता आहे. त्याचं कारण असं आहे की समाजामध्ये गरजू लोकांची, म्हणजे ज्यांना मदत पाहिजे अशा लोकांची निरनिराळ्या क्षेत्रामध्ये गरज आहे, असते. पण आपल्याला ती माहीत नसते. म्हणून आजकाल मोठ्या प्रमाणावर मदत करण्याची एक संधी प्रत्येक नागरिकाला मिळालेली आहे. त्याचं कारण असं झालेलं आहे की आपण जी देणगी देतो, डोनेशन देतो, मदत करतो, ती खरंच डोळसपणानं देतो का? असा प्रत्येकाच्या मनामध्ये विचार येतो. आज भिक्षा मागणारे रस्त्यावरचे लोक जरी कमी दिसत असले तरी त्यांची टोळी करून त्यांचा व्यवसाय करणारे लोक आज आपल्या भारतात सापडतात. सकाळपासून संध्याकाळपर्यंत गोळा करायचे पैसे त्यांनी आणि त्याचा शेअर त्यांना द्यायचा. हे आपण अनेक सिनेमातनं पण बघितलेलं आहे. मग आपला विश्वास अशा गोष्टीवरनं उडून जातो. आणि मग आपण त्याला काय म्हणतो, अरे काय धत्ताकट्टा झालायस, तू भीक का मागतोस? आज सिग्नलच्या कॉर्नरवरती बघितलं तरी अनेक व्यावसायिक लोक तिथे पैसे मागत असतात. आणि आपण त्यांना जा रे हटकतो, झटकतो, नको रे म्हणतो, शिवाय देतो, अभद्र बोलतो. कारण आपल्याला ते कळून चुकलेलं आहे की हा यांचा व्यवसाय झालेला आहे. पण वास्तविक पाहता त्यांची ती गरज पण आहे, त्यांच्या पोटाचा तो भाग आहे. जरी ते दुसऱ्यांच्या हाताखाली गँगमध्ये जरी काम करत असले तरी त्यातनं मिळणाऱ्या पैशातून त्यांचं पोट भागणार आहे. तुम्हाला त्यांना द्यायचं असेल तर द्या, नाही तर देऊ नका. पण त्यांना काही वेडावाकडं बोलू नका. त्याचं कारण असं आहे की समोरचा मागणारा माणूस कोणत्या परिस्थितीत आहे, कोणत्या पद्धतीनं तो मागतोय, त्याला खरोखरच गरज आहे का? तर त्याची गरज आहे आणि आपण त्यांना अपमानास्पद बोलतोय, त्याच्यावर कुठलं संकट कोसळलं आहे हे आपल्याला माहीत नसतं. त्या तुम्हाला द्यायचं नसेल तर तुम्ही देऊ नका. परंतु
याचकाला वेडवाकडं बोलू नये अशी आपल्याकडे एक संस्कृती आहे. मला आठवते एक छोटीशी गोष्ट. रामदास स्वामी भिक्षा मागत असत. कारण ते संन्यासी होते आणि जी भिक्षा मिळेल त्यातून त्यांचा उपजीविका किंवा जेवणाचं जे काही सकाळ संध्याकाळ जे असेल ते भागत असे. त्यांच्याबरोबर काही वेळेत त्यांचे अनुयायी असत. आणि ही परंपरा आपल्या हिंदुस्थानामध्ये फार वर्षापासून आहे. संन्याशांनी भिक्षा मागून जेवण करायचं. कारण त्यांनी सगळ्या संसाराचा, घराचा त्याग केलेला असतो. आणि ते काय देतील, म्हणजे त्यात काय पडले आपल्या जोडीमध्ये आपल्याला माहीत नाही. जे असेल ते घ्यायचं. अगदी बुद्धांच्यापासून ही परंपरा आहे, आपण पाहतो आहोत. तर एके दिवशी ते भिक्षा मागताना निरनिराळ्या एका गल्लीतून फिरत होते आणि एका घरामध्ये गेले आणि जय जय रघुवीर समर्थ असा हकारा दिला. पुन्हा हकारा आला, जय जय रघुवीर समर्थ. 3, 4, 5 वेळा म्हटल्यानंतर देखील दार उघडलं नाही. आणि ते निघणार एवढ्यात दरवाजा उघडल्याची एक खूण म्हणा किंवा एक आवाज ऐकू आला. स्वामीजी थांबले तिथे. तर आतनं ती एक वृद्ध स्त्री आली आणि स्वामीजींना म्हणाली, रामदास स्वामींना, "स्वामीजी, तुम्ही आलात खरं, पण माझ्याकडे तुम्हाला द्यायला काहीही नाही आहे. माझे पती वारलेले आहेत, मुलगा नाही आहे, मी एकटे राहते, मला उपजीविकेचंही साधन नाही आहे. काहीतरी काम करून मी पोट भागवते आणि मला तुम्हाला द्यायला काही नाही आहे. मला माफ करा." तर त्यावेळेला रामदास स्वामी म्हणाले, "नाही आहे ना तुझ्याकडे, तू काय काळजी करू नकोस. खाली वाकून एक चिमटभर माती घे आणि माझ्या झोळीत टाक." त्याचं कारण असतं, ती माती घेऊन माझ्या झोळीत टाक. याचं कारण असं की ती देण्याची सवय जी तुझी आहे ती सोडू नकोस. यातून आपण काय बोध घेतला, की आपण मनात जर असेल तर काही देऊ शकतो आणि घेणारा घेऊ शकतो. तेव्हा दुसरी एक गोष्ट मला अशी सुचली, की एका वेळेला एका गल्लीमध्ये 2 माणसं मृत्युमुखी पडतात. आणि एका वेळेला 2 माणसं आहेत. त्यातला एक गरीब आणि एक श्रीमंत. एक गल्लीच्या टोकावरती भीक मागायला, एक आतमध्ये श्रीमंत होता. आणि एका वेळेला एका क्षणाला 2 पडल्यानंतर वरनं देवाने आज्ञा दिली, त्याला घेऊन या त्यांना. आता दोघं एका वेळेला गेल्यानंतर दोघांना एकदम कसं न्यायचं एका वेळेला, हा पुढं प्रश्न पडला. एकदम मी कसं नेऊ, यमाला प्रश्न पडला. यम म्हणजे कसा, न बोलवता अचूकपणे येणारा माणूस म्हणजे यम. तुम्ही बोलवा नाहीतर बोलू नका. ही विल कम डेफिनेटली ऑन हिज प्रॉपर टाईम. पण त्यालाही प्रश्न पडला, यातलं दोघांना घ्यायचं कोणाला, एकदम कसं न्यायचं. सो ही रेफर्ड हिज ऑलमायटी, की बुवा हे अशी परिस्थिती दिली, काय दिली व चित्रगुप्ताला विचारलं. तर चित्रगुप्ताने त्यांची वही काढून त्याला पुरी जांगड म्हणत बघितलं. 1, 2, 3, 4, हां, दोघं असं वारले. ठीक आहे, ठीक आहे. काय नाही म्हणाले, एवढा तुमचा प्रश्न सोडवलेला आहे. अगोदर त्या गरीब माणसाला उचला आणि नंतर मग त्या श्रीमंत माणसाला द्या. त्याची आज्ञा पाळायला पाहिजे. आता मग त्यावेळेला ते 2 मूर्त आत्मे भांडायला लागले. एक श्रीमंत म्हणाला, त्याला शेडजी म्हणू आपण, की "मला अगोदर न्या. मला अगोदर न्या. मी एवढं केलंय, मी एवढं दान दिलंय, मी एवढं ह्याला केलेलं आहे, एवढ्या देणग्या दिल्यात, मी एवढं पुण्य केलंय, यांनी काय केलेलं आहे, मला अगोदर न्या." तो गरीब भिकारी काही बोलला नाही, शांत बसला. तर यमराज म्हणाले, "हे बघा, त्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला वर देतो, पण मला पहिल्यांदा ह्यांना न्यायला पाहिजे, मग मी तुम्हाला न्यायला परत येतो." त्याप्रमाणे ते त्यांना घेऊन गेले. गरीब भिकाऱ्याला वरती घेऊन गेले आणि सांगितलं, "येस, या तुम्ही तुमच्याप्रमाणे नोंद चित्रकूटातून पाहिली." आणि त्यांना त्याच्या कर्माप्रमाणे स्वर्गाचा रस्ता दिला.
दुसऱ्या दिवशी जे आले ते भांडायला लागले, म्हटले, यमराज, अहो तू चित्रगुप्तजी ह्यांना म्हणाले, हा गरीब असताना ह्याने काय केलं नसताना त्याला नेलं आणि मला नेलं नाही अगोदर, हे काय बरोबर नाही. तर त्यावेळेला चित्रगुप्ताने असं सांगितलं, अरे तुला एवढी भगवंतानी श्रीमंती दिली, एवढे तुला पैसे दिले, तू काय काय केलंस रे? तू सावकारी केलीस, तू व्याजाने पैसे दिलेस, तू लोकांच्या जमिनी बळकावल्यास, बरोबर आहे? तू जिथं जिथं काही पैसे देतील तिथं आपल्या स्वार्थासाठी नावं लावलीस. अनेक तुझ्या पापांचे धडे आहेत. त्यामुळं पहिला क्लेम त्याचा, म्हणून त्याला नेलं आणि तुला इथं ठेवलं. मग त्याला का पहिल्यांदा नेलं असं त्याने विचारलं. तर हे बघ म्हटले, कर्मानं तो झालाय भिकारी, त्याच्याकडे काही नाही आहे. परंतु एके दिवशी त्याचा मित्र जोराने फणफणला होता, तापाने ज्वराने फणफणला होता, शेजारीच होता. ते सगळे भीक मागायला एकत्र बसायचे आणि एवढा ताप आला होता की त्याला औषधाची गरज होती आणि त्यामुळं या गरीब भिकाऱ्याला ₹10 मिळाले होते. त्यातले त्यांनी ₹5 त्याच्या मित्राच्या आजारपणासाठी गोळ्या आणण्यासाठी खर्च केले. शेजारच्या दवाखान्यात गेला, डॉक्टरांना सांगितलं, बुवा असं असं आहे, औषध दिलं आणि ₹5चे औषध, त्यावेळच्या काळातली गोष्ट, आणि ₹5च्या गोळ्या. हे पुण्य त्याच्या पदरी होतं की स्वतःला काही नसताना त्यागाने त्याने जे पैसे दिले होते, याला म्हणतात देणारा हात. म्हणून त्याचा पहिला क्लेम लागला. आलं लक्षात? तर तेव्हा जे आपल्याला द्यायचं आहे ते मनापासून द्यायला पाहिजे. आजकाल कसं झालंय, आपल्याला जी काही गोष्ट नको आहे ती द्यायची म्हणजे डोनेशन. घरातलं मोडकं कपाट, पलंग, सोफा सेट डोनेशन दिले. कुठं दिले? वृद्धाश्रमात दिले. कुठे दिले? एखाद्या बालवाडीत दिले. का? आपल्या घरात नको आहे म्हणून. तर हे डोनेशन नाही. आपली प्रिय वस्तू दुसऱ्याला देणं, आनंदानं देणं आणि पुन्हा दिलेल्याच्या वाच्यता न करणं, तो विषय डोक्यातनं काढून टाकणं, याला खरं डोनेशन, देणगी म्हणतात, देणारा हात म्हणतात. होते का तसं? होत नाही. आजकाल डोनेशनच्या पद्धती बदललेल्या आहेत. मी असं म्हणत नाही की तुम्ही फक्त पैसे द्या आणि डोनेशन द्या आणि देणाऱ्याचा हात व्हा. ते मी तुम्हाला सांगितलं मगाशी, श्रीमंत लोकांनी ते करायलाच पाहिजे. पण नेत्रदान करणं, किडनी ट्रान्सप्लांटेशन करणं, लिव्हर देणं, त्वचा देणं, ब्लड डोनेशन देणं, ही सगळी डोनेशन्स आहेत. त्याला काही पैसे लागत नाहीत. ते तर आपण करू शकतो. आपल्याकडे परमेश्वराने फुकट दिलेलं आहे आपल्याला. फक्त इच्छा पाहिजे आणि ती प्रेमाची पाहिजे. म्हणून डोनेशनच्या कन्सेप्ट बदलल्या. इवन आपल्याला जे येतंय, समजा एखाद्याला गाणं चांगलं येते, ते दुसऱ्याला शिकवणं चांगल्या, अगदी मनापासून, हेही एक प्रकारचं दानच आहे. आपल्याला जी कला येते ती दुसऱ्याला सांगणं, शिकवणं, ही देखील दानच आहे. काही पैशाची गरज नाही. पैशासाठी देणगी अडत नाही. पैशासाठी कोणाची गरज गरज भागते जरी खरं असलं तरी हे ज्या प्रकारचे डोनेशन आहे त्याची गरज असणारे लोक अनंत आहेत. अत्यंत गरीब घरामध्ये चांगल्या गळ्याची, सुंदर गाणारी मुलं असतात, शिकवणारं कोण नसते. हुडकून काढा, गुरु व्हा. त्याचे चांगल्या गुरुकडे त्याला न्या, तुझ्या क्लासचे पैसे भरा किंवा त्या गुरुला सांगा याला फुकट शिकवा. चांगलं ड्रॉइंग शिकवा, त्याची व्यवस्था करा. काही मुलं दत्तक घ्या शाळेत शिकवण्यासाठी, त्यांचे पैसे भरा. शाळेत जावा, यांना विचारा किती मुलं याच्यात तुमच्या शाळेमध्ये आहेत, त्यातली गरीब किती आहेत. 1, 2, 3, 4, 5, 10 मित्र एकत्र या. प्रत्येकाने एकेकाने एक दत्तक मुलगा घ्यायचा आणि त्याला ठराविक लेवलपर्यंत आपण शिकवायचं.
हे व्रत घ्यायचं पण ते मोडायचं नाही. 1 वर्ष केलं सोडलं, दुसरं वर्ष केलं सोडलं, असं नाही करायचं. तर हे देखील डोनेशनच आहे. बघा बघू, किती प्रेमानं दिलेल्या भावनेतनं आपण काही करू शकतो आणि हे सहज करू शकतो. ह्याच्यासाठी फार मोठ्या रकमेची आपल्याला गरज नसते. पण मी काय म्हटलं, ती भावना आपल्या मनात पाहिजे आणि ती भावना मनात असल्याशिवाय, इच्छा झाल्याशिवाय ती होत नाही. पुष्कळ लोक सांगतात, माझा ₹1000 या, माझं डोनेशन द्या, नाव लिहा, माझ्या आजोबांचं नाव द्या, माझं नाव द्या, तमुक नाव द्या. म्हणजे प्रत्येकातून काहीतरी आपल्याला मिळतंय का बघणं. त्यातूनही काय लाभ मिळतो का बघणं. हे डोनेशन देणगी असू शकत नाही. त्याचप्रमाणे आपल्याच लोकांना, म्हणजे समजा माझा कारखाना आहे, त्या कारखान्यातल्या लोकांना पैसे देणं. आता बोनस मिळणं त्यांचा जरी अधिकार असला, तरी डोनेशन आपण का द्यायचं त्यांना? देतात लोक आणखीन चांगल्या पद्धतीनं, किंवा थोड्या प्रमाणात मी ₹500 दिलेला, ₹800 याला, ₹10,000 ते 5,000 याला, 1,000 याला, 2,000, की त्यांनी सोडून जाऊ नये. त्यांनी आपल्याशी काम करावं, त्याच्याशी आपल्याशी जास्त काम करावं, ही पण भावना आहे. घरातल्या काम करणाऱ्याला देखील आपण पैसे देतो किंवा काय घरातले अनुपयोगी वस्तू देतो किंवा गरजेला पैसे देतो, ते पुन्हा तिच्या पगारातनं फेडून घेतो. हे देणगी होऊ शकत नाही. तेव्हा निस्वार्थपणे, प्रेमाने जी आपण देणगी देतो, जो देणारा हात आहे, तो आपला देणारा हात प्रत्येकाच्या पाठीवरती, गरजेच्या पाठीवर असलेल्या लोकांच्या पाठीवरती फिरला पाहिजे आणि प्रेमाने फिरला पाहिजे. यू गो टू दी अनाथ आश्रम, तिथं काही लोकांची यादी आहे, त्यात त्यांना पैसे येत नाही आहेत, त्यांना काय पुरता येते का बघा. आणि सांघिक शक्ती म्हणजे देणाऱ्या लोकांची इच्छा असणारी तुमच्याकडे जर माहिती असेल, तर 1, 2, 3, 4, 5 एकत्र या. आपल्याला अशा पद्धतीचं काम करायचं आहे बघा. 5 लोकांचे 10 ते 15चे 50 लोक तयार होतात दरवर्षी. प्रत्येकाने दरवर्षी 1,000 म्हटले तरी ₹50,000 तयार होतात. तुम्ही 50 मुलं शिकवू शकता, 50 मुलांना मदत करू शकता. पण त्यासाठी आपण पहिलं पाऊल पुढे टाकलं पाहिजे. आपण दुसऱ्याला बोलवलं पाहिजे आणि मग या सगळ्या, तो देणाऱ्याचा जो आनंद आहे ना, तो फार मोठा आहे. परमेश्वर आपल्याला निस्वार्थीपणे आपल्याला सगळं दिलेलं आहे. दिलेलं आहे की नाही? काय मागतो का? ही इज आस्किंग एनिथिंग? आम्हीच त्यांना मागतो. मला हे दे, मला ते दे. आमच्या मागण्याची लिस्ट म्हणजे अशी आहे, की परमेश्वराने सगळ्या देवाने डोळे मिटून घेतलेले आहेत. नको बाबा तुझी मागण्याची लिस्टच काय थांबत नाही. किती दिलं तर तू सारखा मला मागतोयस. तर त्यांनी आपल्याला एवढं दिलेलं आहे, तर आपण ते रंगाच्या उधळणीसारखं आनंदानं देऊन, त्या रंगाच्या उधळीत आनंद देण्याच्या आनंदामध्ये सगळ्यांना सामावून घेतलं पाहिजे. हा खरा देण्याचा हात आहे. म्हणून यासाठी मॉडर्न युगातलं डोनेशन आणि पूर्वीच्या काळातलं डोनेशन, पूर्वी पाणी देखील लोकांना मिळत नव्हतं. पाणी मागणारे लोक दरवाजे द्यायचे. वाड्यामध्ये राहणारे लोक अनेक, म्हणजे पोळी वाडे असायचे, अनेक बिराडं असायची, पुष्कळांच्या घरातलं काय काय संपलेलं असायचं. पण ती देण्याची पद्धत, प्रेमानं देण्याची पद्धत होती. त्या स्वार्थ किंवा पैसे नव्हते. नेमकी चहाच्या वेळेला साखर संपली की त्या वहिनी दुसऱ्यांच्याकडे साखर आणायच्या. त्याही प्रेमानं द्यायच्या, ह्याही प्रेमानं घ्यायच्या. ह्याच्या देण्या घेण्याचा व्यवहार आहे, तो प्रेमाचा आहे, हे लक्षात ठेवा. आणि जोपर्यंत या देणगीला, डोनेशनला, मदतीला प्रेमाची झालर नाही, तोपर्यंत ते
देणाऱ्याचं वस्त्र, देणाऱ्याला आपण जे वस्त्र देतो त्याला झळाळी येणार नाही. आणि त्यासाठी आपण आपल्या मनातून एक संकल्प, दृढसंकल्पना, निश्चय म्हणा, की मी जे करीन ते निस्वार्थ भावनेने करीन. मला कुठलीही अपेक्षा न ठेवता मी मी डोनेशन देईन आणि ते डोनेशन मी प्रेमानं देईन. त्याच्याबद्दल मी तक्रार करणार नाही. आपल्याकडं असं म्हणणं आहे, की एका हाताने दिलेलं दुसऱ्या हाताला समजता कामा नये. इथं तर मी डोनेशन दिलं तरी डांगोरं पिटणारे लोक आहेत. हा एक भाग झाला. आज मोठ्या मोठ्या संस्था आहेत, रोटरी, लायन्स, जेसीज, ते विश्वाची काळजी करतात त्या संस्था, आणि विश्वामध्ये जी काही असाध्य रोग आहे, आजार आहेत किंवा मदत आहे त्याला मदत करत असतात. त्याचीही गरज आहे. तर तुम्हाला असा प्रॉब्लेम असेल, की मी कुणाला पैसे देऊ, कुठं देऊ, तर अशा संस्थेमध्ये जाऊन माहिती घेऊन कुठल्या कारणासाठी हे पैसे देणार आहात याचा विचार करून तिथं डोनेशन द्या. जगातल्या सर्व बहुतेक सरकारी ऑफिसर्स अशा प्रकारच्या संस्थांना बोलवत असतात, कारण त्यांच्याकडंच माध्यमं असतात, परंतु फील्डवर काम करणारी माणसं नसतात. तेव्हा आपण अशा संस्थेला मदत करावी. परवाच मी ऐकलं, की आमच्या रोटरी इंटरनॅशनलने ₹225 कोटी या करोनाच्या काळामध्ये गव्हर्नमेंटला दिलेले आहेत. PPI किट किंवा अनेक साधनं हॉस्पिटल उभारण्यासाठी. केवढी मदत आहे. पल्स पोलिओसारखा आजार या जगातून काढणं ची प्रतिज्ञा 1978-1979ला केली. 5 वर्ष प्लॅन केलं आणि पुढं राबवले आणि आज जगातनं पोलिओ नष्ट झाला एखाद्या देशात असेल. अशा लायन्स वायाने नेत्रदानाची मोहीम घेतली. तिथे समाविष्ट व्हा. म्हणजे तुम्हाला जिथं विश्वास वाटेल, तुम्हाला श्रद्धा वाटेल, जिथं प्रेम वाटेल तिथं जा. पण तुमच्या हातातली किंवा तुमच्या मनातली जी इच्छा आहे ती पूर्ण करा. आणि तुमचा हा देणारा हात आहे हा कायम असा पाहिजे का असा पाहिजे? तर देणारा हात हा नेहमी असा पाहिजे. असा आपल्याला नको. ज्यांचा हात असा आहे त्याला आपण द्यायचा आहे. म्हणून आपण देणारा हात व्हायचा आहे, घेणारा हात आपण व्हायचं नाही आहे. आणि ते होऊ नये, आलं का लक्षात? तर देणारा हात व्हायचा आहे. म्हणूनच आपल्याकडं एक ती कविता छानच आहे, की हक्कानं जो मागतो ती मदत असते हो. प्रेमानं मागतो ती मदत असते. संकटाच्या काळात केलेली मदत ही आपण केलेली मदत ही विसरायची नाही आहे. मी त्यावेळेला संकटाच्या काळात तुला मदत केली होती, तेव्हा तू लक्षात ठेवलं नसेल, तू असा करतोस. नाही, ते लक्षात ठेवून त्याची परतफेड करणं किंवा कृतज्ञता मनात आणणं हे त्याचं काम आहे. एकदा आपण दिलं की त्याच्यावरचा आपला हक्क गेलेला आहे असं लक्षात ठेवा. आणि तरच त्याचा आनंद आहे. नाहीतर मी दिलेलं आहे, मला त्यांनी काय केलं, ह्याला दिलं तरी मला काय केलं, वगैरे वगैरे गोष्टी मनात ठेवल्या तर त्या देणाऱ्याचा आपल्याला काय आनंद मिळणार नाही. म्हणून देणाऱ्याच्या ज्या गोष्टी आहेत त्या आपण देत असताना मला इथं पूर्वीचा एक रेफरन्स होता, की देणाऱ्याने देत जावे, देणाऱ्याने देत जावे आणि देता देता देणाऱ्याचे हात व्हावे. म्हणजे आपण देत देत राहावं आणि पुन्हा देता देता ते आपले हातही बनवून घ्यावे. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे, देणाऱ्याने देणाऱ्याचे हात व्हावे. किती छान लिहिलेलं आहे बघा. तेव्हा हा मदतीचा आधार देणारा, पाठीवरून हात फिरवणारा हात सदैव आपल्याजवळ असला पाहिजे. प्रेमाने तो दिला पाहिजे, प्रेमाने कौतुकाने घेतला, आनंद घेतला पाहिजे. म्हणून माझी आपल्या सर्वांना विनंती आहे, की आपल्या जीवनामध्ये जेव्हा जेव्हा ही संधी तुम्हाला लाभेल त्या वेळेला तुम्ही देण्यासाठी मागे येऊ नका आणि आनंदानं द्या.
आणि जो कोणी याचक असेल त्याची परिस्थिती जाणल्याशिवाय त्याला वेडंवाकडं बोलू नका. या 3-4 गोष्टी जर तुम्ही सांभाळल्या तर तुम्हाला या जीवनाचं एक साफल्य झाल्याचं, मदत केल्याचा आनंद तुम्हाला मिळेल. आणि तुमचाच आदर्श तुमच्या घरातले लोक पुढे चालवतील अशी मला खात्री आहे. तेव्हा आपण देणाऱ्या चहात तुम्ही होणार ना सगळेजण? नक्की? हो, होणार आहे. तेव्हा आजचा हा संवाद इथे संपवतो. नमस्कार. पुढल्या शनिवारी आपण पुन्हा भेटू.